दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 6 डिसेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे पोलीस स्टेशन येथे श्रमजीवी संघटनेमार्फत पोशेरा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील 12 वीटभट्टी कामगार कातकरी मजुरांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या 10 लहान मुलांना वीटभट्टी मालक संदीप शिंदे यांच्या त्रासातून मुक्त करण्यात आले. पोशेरे तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील हे 12 कातकरी मजूर 1.5 महिन्यापूर्वी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील संदीप शिंदे यांच्या वीटभट्टीवर विटा बनवण्यासाठी उचल बयाना घेऊन आले होते. कामाच्या दरम्यान मालक संदीप शिंदे हा कमी मोबदल्यात सक्तीने जास्तीचे काम करून घेत होता. सुट्टीच्या दिवशी संतोष सुरेश बगरे, पत्नी कल्पना, मुलगी वंदना आणि 1.5 महिन्याचे बाळ कीर्ती यांना टमाटे खुडण्यासाठी आणि फवारणीसाठी शेतात नेले. तेथे पंप आणण्यासाठी पती संतोषला घरी पाठवून कल्पनाला एकटीला शेतात ठेवण्यात आले. संधी साधत आरोपी संदीप शिंदे याने कल्पनाला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या हाताला धरून ओढले, तोंड दाबून तिला खाली पाडले आणि बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. आरडाओरडा ऐकून मुलगी वंदना धावत आली आणि तिने संपूर्ण प्रकार पाहिला. आरोपीने धमकी दिली की हे कुणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या मुलीला मारून टाकेन. भीतीमुळे कल्पनाने तात्काळ काहीही सांगितले नाही. पण 5 डिसेंबर रोजी संतोष घरी परतल्यावर मुलगी वंदनाने आईवर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. संतोषने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यानंतर कल्पनाने पतीला संपूर्ण सत्य सांगितले. त्यानंतर संतोषने श्रमजीवी संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली. इगतपुरी तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे पथक तात्काळ मुरंबी येथे पोहोचले. तातडीने वाडीवरे पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवण्यात आली आणि पीडित महिला व सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यात संघटना यशस्वी ठरली. आरोपी संदीप शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 64-351 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 31WI 31WI 323B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुरंबी या ठिकाणी झालेली जी घटना आहे ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा या घटना वारंवार होत आहेत. परंतु स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा आजही आपण स्वातंत्र्य मानायचे का? आजसुद्धा माणसाला विकत घेणाऱ्या घटना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड केल्या जात आहेत. तरीसुद्धा प्रशासन हे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला सहकार्य करत नाही. तर त्यांनी देखील तो कायदा समजून घेतला पाहिजे. श्रमजीवी संघटना वेठबिगार कायद्यासंदर्भात अतिशय माहिती त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी ती समजून घ्यावी अशी मी विनंती करतो. सुनील वाघ, श्रमजीवी संघटने तालुका सचिव. कातकरी समाज हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मागासलेला अतिशय मागासलेला समाज आहे. माडिया, गोंड आणि कातकरी त्याच्यामध्ये कातकरी समाज हा कायम स्थलांतर होत आहे. स्थलांतर होतं विटभट्टीवर, ऊसतोडीवर, खडीफोडीवर. त्याच्यात पण मालक रोग त्यांना टायमिंग मजुरी देत नाही वेळेवर. पाहिजे तसं काम न लावता कोणतंही काम लावतात. विटभट्टीवर आणलं. आता मोखाडे तालुक्यातील पोशेरे गावातील मजूर आणले. 25 मजूर आहेत. त्यांना विटभट्टीचे कामं आणलं. विटभट्टीचं काम न सांगता त्यांना तंबाटे तोडणे, शेतीतलं काम करणे, त्याची मजुरी न मिळणे अशातला एक प्रकार उघडकीस आला व महिलेवर अत्याचार झाला. त्यामुळं आम्ही श्रमजीवी संघटनेमार्फत त्यांना न्याय मिळवून दिला. मजुरांना उचल देऊन बंदिस्त ठेवणे, इच्छेविरुद्ध सक्तीने काम करून घेणे आणि बाहेर जाण्यास मज्जाव करणे हा वेठबिगारी समान गुन्हा असूनही वाडीवरे पोलीस स्टेशनने सुरुवातीला वेठबिगारीचे कलम लावले नव्हते. त्यानंतर श्रमजीवी संघटनेने DYSP आणि PI मथुरे यांच्याशी चर्चा करून वेठबिगार प्रतिबंधक कायदा 1976चे कलम 16, 17, 18 लागू करण्यास भाग पाडले. मार्गदर्शक विवेकभाऊ पंडित, आदिवासी आढाव समिती अध्यक्ष तसेच मंत्री दर्जा विजयभाऊ जाधव, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तसेच श्रमजीवी संघटनेचे पथक संजयभाऊ शिंदे, नाशिक जिल्हा सरचिटणीस गोकुळ हिलम, इगतपुरी तालुका अध्यक्ष सुनील वाघ, तालुका सचिव भगवान डोके, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सुरेश पुंजारे, उपाध्यक्ष निशा पुंजारे या कार्यकर्त्यांचा यावेळी मोठा पाठिंबा मिळाला.
प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.